चला तर मग आज एका मोठ्या रहस्याचा छडा लावूया. ते म्हणजे हरवलेल्या वॉट्सचं गूढ थेट एका सोलर पॅनलच्या आत. आपण नेहमीच ऐकतो नाही का की अमुक एक चॅम्पियन सेल आहे, त्याची कार्यक्षमता आहे तब्बल 24%. पण जेव्हा पॅनल बनतो तेव्हा हातात फक्त 20%च लागतात. मग प्रश्न पडतो की हे 4% हे इतक्या मेहनतीने तयार झालेले इलेक्ट्रॉन्स जातात तरी कुठे? तर ह्याच समस्येला एक नाव आहे सेल टू मॉड्यूल लॉस किंवा सोप्या भाषेत CTM लॉस. म्हणजे काय? तर पॅनलमधल्या प्रत्येक सेलची ताकद एकत्र केली आणि मग पूर्ण पॅनलची ताकद मोजली तर त्यात जो फरक येतो ना, तोच हा लॉस. ह्याच गळतीमध्ये आपले वॉट्स हरवत आहेत. चला तर मग आपल्या तपासाला सुरुवात करूया. आणि आपला पहिला संशयित आहे ऑप्टिकल लॉसेस अँड गेन्स, म्हणजे प्रकाशाच्या खेळात नेमकं काय काय घडतं. इथे बघा, प्रकाश पॅनलवर पडतो खरा, पण त्याचा प्रवास सरळ नसतो. काही प्रकाश तर पहिल्याच अडथळ्यावर म्हणजे काचेच्या पृष्ठभागावरूनच परत फिरतो. काही एन्कॅप्सुलंटमधून परावर्तित होतो आणि जो काही आत जातो त्यातलाही काही भाग सेलपर्यंत पोहोचायच्या आधीच काच आणि एन्कॅप्सुलंट शोषून घेतात. म्हणजे पोहोचण्याआधीच गळती सुरू. पण थांबा, या गोष्टीत एक ट्विस्ट आहे. सगळंच काही नुकसान नाहीये. खरं तर काही हुशार इंजिनिअरिंगमुळे आपण प्रकाश मिळवतो सुद्धा. याला म्हणतात ऑप्टिकल कपलिंग. आणि इथेच तंत्रज्ञानाची खरी गंमत आहे. जुन्या पद्धतीचे जे एन्कॅप्सुलन्स होते ते बराचसा प्रकाश, विशेषतः UV किरणांना खाऊन टाकायचे. पण आता जे नवीन सुपर क्लिअर मटेरियल आलंय ते इतकं पारदर्शक आहे की जास्तीत जास्त फोटॉन्सना सेलपर्यंत पोचायचा रस्ता मोकळा करून देतो. आणि हे फक्त बोलबच्चन नाहीये. आकडेवारी बघा. हा चार्ट पहा. ती काळी रेषा दिसते, ते आहे नुसत्या सेलवरून होणारं परावर्तन. आणि ती लाल रेषा, ती आहे सुपर क्लिअर EVA वापरलेल्या मॉड्यूलची. फरक किती मोठा आहे बघा. परावर्तन खूपच कमी झालंय. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? आपण जिथे जुन्या EVAमुळे जवळपास 0.39% गमावत होतो, तिथे आता नवीन सुपर क्लिअर EVAमुळे चक्क 0.27% मिळवतोय. म्हणजे तोटा तर भरून निघालाच, वर फायदाही झाला. एकूण फरक पडलाय तब्बल 0.66%. एका छोट्याशा बदलाचा केवढा मोठा परिणाम. आणि अजून एक गंमत आहे, ती म्हणजे बॅकशीट. 2 सेल्सच्या मध्ये जी जागा असते ना, तिथे पडणारा प्रकाश वाया जात नाही. तो खालच्या पांढऱ्या बॅकशीटवर आदळतो आणि तिथून उसळी घेऊन परत सेलवर येतो. म्हणजे प्रत्येक फोटॉनचा पुरेपूर वापर. कमाल आहे. ठीक आहे. तर प्रकाशाचा खेळ तर आपण पाहिला. आता वळूया आपल्या दुसऱ्या संशयिताकडे. आणि तो आहे इलेक्ट्रॉनचा अडथळ्यांनी भरलेला प्रवास. जेव्हा फोटॉन आदळून इलेक्ट्रॉन मोकळा होतो तेव्हा त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. पण हा रस्ता एकदम गुळगुळीत नसतो. त्याला सामना करावा लागतो इलेक्ट्रिकल रेझिस्टन्सचा. असं समजा की रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स आहेत जे त्याचा वेग कमी करतात. मग हे स्पीड ब्रेकर्स येतात कुठून? हा चार्ट बघा. यातला सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे सोल्डरिंग रिबिन, तब्बल 74%. ह्या त्या बारीक तारा असतात ज्या सेल्सना एकत्र जोडतात. त्यानंतर नंबर लागतो बसिंग रिबिन्सचा आणि मग जंक्शन बॉक्स आणि वायर्सचा. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. एका ठिकाणी म्हटलंय की हाय एफिशियन्सी सेल्स असलेल्या मॉड्यूल्ससाठी रेझिस्टिव्ह लॉसेस ही एक मोठी डोकेदुखी आहे. का? कारण जितका जास्त करंट तितका जास्त हा लॉस. म्हणजे सेल चांगला बनवला पण तारांनीच घात केला. तर या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीत एकूण किती नुकसान होतं? 4.5%. आता हा आकडा आपल्याला लहान वाटेल, पण मोठ्या सोलर फार्मच्या स्तरावर विचार केला तर हे खूप मोठं नुकसान आहे. आणि म्हणूनच इंजिनियर्स हे कमी करायला दिवस रात्र एक करत असतात. चला आता भेटूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या संशयिताला. हा जरा वेगळा आहे, सूक्ष्म आहे. ह्याचं नाव आहे मिसमॅच. ही समजायला खूप सोपं आहे. समजा एका होडीत 10 लोक वल्हवत आहेत. त्यातला एक जण खूप जोरात वल्हवतोय, पण एक जण खूप हळू. तर होडी कोणत्या वेगाने जाईल? अर्थात त्या सर्वात हळू वल्हवणाऱ्याच्या वेगाने. एका व्यक्तीमुळे पूर्ण टीमचा वेग कमी होतो. अगदी असंच काहीसं सोलार पॅनलमध्ये होतं. प्रत्येक सेलची ताकद अगदी किंचित का होईना पण वेगळी असते. आणि जेव्हा ह्या सगळ्यांना एका रांगेत जोडलं जातं तेव्हा त्या रांगेची एकूण ताकद सर्वात कमकुवत सेल ठरवतो. यालाच म्हणतात मिसमॅच लॉस. आता हे नुकसान तसं खूप कमी आहे, पण थेंबे थेंबे तळे साचे नाही का? तर
आपल्या या तपासाचा निकाल आता स्पष्ट आहे. चला, ह्या सगळ्या प्रकरणाचा शेवटचा आढावा घेऊया. तर आपल्या हरवलेल्या वॉटचं गूढ उलगडलंय. आपल्याला 3 मुख्य गुन्हेगार सापडले आहेत. पहिला, ऑप्टिकल लॉस म्हणजे प्रकाशाचा परावर्तन आणि शोषणातून होणारा तोटा. दुसरा, रेझिस्टिव्ह लॉस म्हणजे इलेक्ट्रॉनच्या प्रवासात येणारे स्पीड ब्रेकर्स. आणि तिसरा, मिसमॅच लॉस म्हणजे टीममधल्या सर्वात कमजोर खेळाडूमुळे होणारा तोटा. ह्या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कागदावर सेलची एफिशियन्सी कितीही चांगली असली तरी शेवटी महत्त्वाचं काय आहे तर पॅनलची म्हणजे मॉड्यूलची एफिशियन्सी. कारण प्रत्येक सोलर प्रोजेक्टचा नफा तोटा त्यावरच अवलंबून असतो. हे छोटे छोटे लॉस एकत्र येऊन खूप मोठा फरक निर्माण करतात. आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे बघायला लावतो. आता सोलार सेल्सची क्षमता जवळपास तिच्या शिखरावर पोहोचली आहे. त्यामुळे पुढची मोठी क्रांती सेलमध्ये नाही तर त्याच्या पॅकेजिंगमध्ये होणार आहे. मग विचार करायला हरकत नाही की इंजिनियर्स पुढच्या वेळी अशा कोणत्या छोट्याशा नुकसानाला आपलं लक्ष बनवतील.